ऐतिहासिक न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे। चितेगाव हद्दीतील शिवारात गायरान जमिनीवर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन सुरू आहे। महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष। पैठण तालुक्यातील चितेगाव हद्दीतील शिवारामध्ये गायरान जमिनीमधून अनेक दिवसांपासून राजेसोरसपणे गौण खनिज उत्खनन करण्यात येत आहे। याकडे महसूल प्रशासन आर्थिक देवाणघेवाण करून दुर्लक्ष करत आहेत। याबाबत पत्रकार समवेत घटनास्थळी जाऊन बघितले असता चालू असलेल्या मुरुम उत्खननाचे व्हिडिओ आणि फोटोज घेतले असता ते संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना दाखवले असता त्यांच्याकडून मात्र उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले। तसेच पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना फोन करून संपर्क केला असता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही। शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आर्थिक चिरीमिरी घेऊन शासनाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडविणाऱ्या मुरुम तस्करांच्या पाठीशी उभे आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलाय। दिवस रात्र चोरट्या पद्धतीने मुरुमची वाहतूक करण्यात येत असून रोज शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे। तरी सुद्धा प्रशासनाला तीळ मात्र फरक पडलेला नाही। तलाठी मंडळ अधिकारी झोपेचे सोंग का घेत आहेत हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे। ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आपल्या समोर अलीम शेख। 2-3 दिवस झाले तलाठी मंडळ अधिकारी यांची सविस्तर प्रतिक्रिया घेतल्यानंतर अवैध रीतीचं उत्खनन त्या ठिकाणी चालू असल्याची त्यांनी माहिती आम्ही त्यांना दिली होती। मात्र त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे कोणतेही उत्खनन या ठिकाणी चालू नाही। मात्र आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठमोठाले खड्डे केले जात आहे। मारोळा शिवार आहे या ठिकाणी अवैध रीतीचं उत्खनन मुरुम या ठिकाणी अवैध रीतीपणे हे चालू आहे। त्या ठिकाणी मंडळ अधिकारी सांगतात, तलाठी सांगतात की अशातलं कोणताही चालू नाही। मात्र तुम्ही बघू शकता, इकडे बघू शकता की कशा प्रकारे हा अवैधरित्या आता जेसीपी होता त्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ फुटेज स्वतः कलेक्ट केलेले आहेत। बघू शकता का जेसीपी प्रमाणे त्या ठिकाणी अवैधरित्या उत्खनन मुरुम हे अवैधरितीपणे महसूल विभागाच्या नाकावर टिचून हे गोष्टी चालू आहे। मात्र याच्याकडे शासन हे दुर्लक्ष करत आहेत। असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज चितेगाव। त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो, मंडळ अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया 2 दिवसाआधी घेतली होती। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचे अवैधरितीचं उत्खनन चालू नाही। मात्र तुम्ही बघू शकता असे स्टॉक करून हे मुरुम अवैधरितीचं उत्खनन या ठिकाणी ठेवले जात आहे। बघू शकता शासनाची दिशाभूल करून हे मात्र अवैधरितीचं काम, अवैधरितीचं उत्खनन या ठिकाणी मात्र चालू आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शासना अंधारात ठेवून या गोष्टी चालू आहे। यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न आता निर्माण होत आहे। असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज चितेगाव। अलीम शेख।